1998 साली ही जी शेती सपाटीकरण केलं त्यावेळेला या ठिकाणी पूर्ण जास्त कडक मुरुम होता आणि त्यामुळे याच्यामध्ये पीक कुठल्याही प्रकारचं येत नव्हतं. म्हणून मग आम्ही निर्णय असा घेतला, या ठिकाणी जर खड्डे खोदले आणि कुठले तरी फळझाड लावले तर ते फायदेशीर ठरेल. 1998 साली या खडकाळ जमिनीमध्ये डहाणू या ठिकाणावरून चिकूची कलमी रोपं आणली आणि त्याची लागवड केली. साधारण 4-5 वर्षानंतर या झाडांची चांगली जोमाने वाढ झाली आणि त्याच्यापासून उत्पन्न सुरू झालं. आज या ठिकाणी ह्या चिकूच्या बागेपासून साधारणतः सर्व खर्च वगैरे वजा जाता आणि घरी सर्व चिकूचा उपभोग घेता 30-35 हजार रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी आम्हाला सुरू झालेले. चिकूच्या बागेच्या बाजूला जी जागा होती त्या जागेमध्ये एक हे लिंबाचं रोप असं मिळाल्यानंतर आम्ही त्याची लागवड केली आणि कागदी लिंबू ही जात आहे. जात पहिल्यांदा आम्हाला साधी वाटली, परंतु 1-2 वर्षामध्ये त्या झाडापासून हजारो लिंब आम्हाला 12ही महिने मिळतात आणि मिळालेली जी लिंब आहेत ही लिंब आम्ही आमच्या गावामध्ये चांडोली बुद्रुक या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करणारे जे आहेत त्यांना देतो. त्यापासून आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं. अशी जी जात आहे कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याकडे शक्यतो पाहायला मिळाली नाही, कारण काही लिंबांच्या जाती अशा आहेत की त्याला सिजनेबल लिंब येतात, परंतु या ठिकाणी हे जे लिंबू आहे याला 12ही महिने हजारो लिंब तुम्हाला या झाडाला पाहायला मिळते. त्यानंतर हे कलमी आंबे नाही आहेत, साध्या आंब्याच्या कोया टाकून त्या ठिकाणी त्याला कलम करून घेतलेलं आहे. ही राजापुरी जाते. साधारणतः प्रत्येक आंबा आता या सीझनला आंबा नाही आहे, परंतु साधारणतः एक आंबा 1 किलो किंवा 1.25 किलो अशा पद्धतीने भरतोय. पलीकडं जी जाते ती हापूसची आहे, त्याच्या पलीकडे जे आहे ते केशर आहे, त्या बाजूला सीताफळ आहे, पेरू आहे, शेवगा आहे, संत्रा आहे. उन्हाळा सीझनमध्ये या ठिकाणी आंबे पाहायला मिळतात. हे इकडनं विहिरीचं पाणी येतं ना, त्या बाजूने विहिरीचं आलं ना, आपल्याला समजा ड्रिपर मधून खत द्यायचं, टाकायचं ते याच्यात या टँक मध्ये खत टाकून द्यायचं. ते खत टाकून दिलं की हा वॉल खुला करायचा. हा वॉल खुलाच आहे. मग इकडनं पाणी या बाजूला सप्लाय झालं की आपल्याला प्रेशर द्यायचं असेल तर मधला वॉल थोडासा असा फिरवायचा. या बाजूला फिरवला की जे पाणी इकडून सप्लाय होतं आणि त्या बाजूने तिकडं पलीकडं फिल्टर आहे, त्या फिल्टर मधून पाणी फिल्टर होऊन पुढं पास होऊन जातं. आता इथं ही जी जमीन आहे ना, पूर्वी पूर्ण खडकाळ होती. या खडकाळ जमिनीमध्ये आपण JCBच्या साह्याने, ट्रॅक्टरच्या साह्याने पूर्ण सपाटीकरण केलं. सपाटीकरण केल्याच्या नंतर दुसऱ्या चांगल्या शेतामधली माती आणून या ठिकाणी या सपाटीकरणावरती माती मिक्स केली. माती मिक्स केल्यानंतर पहिल्यांदा 86-032 ही जात ऊसाची लावली. त्याच्यापासून उत्पन्न थोडंसं कमी वाटलं. नंतर आपण 265 जात या ठिकाणी विकसित झाल्यानंतर ती जात या शेतामध्ये लावली. ठिबक सिंचन योजना जैन ठिबकच्या साह्याने या ठिकाणी राबवली आणि जवळजवळ एकरी 90-95 टन ऊस उत्पादन या शेतामधून निघालं.